नमस्कार, मी आहे कांचन. लहानपणापासून सगळ्यांचं स्वप्न असते की देश परदेश हिंडणं. तेच माझं पण स्वप्न होते की कुठल्या तरी देशाची हवा खाऊन. आता हवा खाण्यासाठी दोन गोष्टी लागतात, एक पैसा आणि मोठी गोष्टची परमिशन. आता परमिशन तर भेटली, पण पैशाच्या उलाढालीचं काय? सध्या मीच कंगाल बँकेची मॅनेजर असल्यामुळे पैशाची काय उलाढाल झाली नाही. म्हणून आपल्याला आता कमी बजेटमध्येच ऍडजस्ट करावं लागेल. मग आपल्या श्रामपूरपासून जवळ असलेलं आणि माझ्या आवडीचं शहर म्हणजे पुणे. थोडा शोधाशोध केल्यानंतर पुणेमध्ये युरोपची डुप्लिकेट कॉफी भेटली. मग काय आपल्या श्रामपूरमधून पुण्याची बस पकडली आणि निघाले आपल्या परदेशच्या दिशेने. आपल्या कर्वेनगरच्या मैत्रिणीची ते मुक्काम पोस्ट करून सकाळ सकाळी चहाचे 2 घोट मारून जेसीबी डंपरचं दर्शन घेऊन निघाले आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने. शेवटी आलोच आपल्या स्ट्रीट ऑफ युरोपला. कोण म्हणतं की तुम्ही जास्त पैसे घालूनच मजा करू शकता, कमी पण बजेट मध्ये चालतं. आतमध्ये फुल युरोपची वाईफ सारखे ब्रिज, बलून्स, माझ्या डोक्यात अजूनपर्यंत न पडलेले लाईटचे बल्ब, ते पण रंगीबेरंगी. आणि मी अशी की कोणी जरी 1 कप भरजरी पाणी दिलं, मी त्यात उडी खाऊन समुद्रातल्या माशासारखी मजा करेल. आता हिंडू मला लागली होती भूक. मग काय तिथल्याच कॅफे मधला नाश्ता हृदय दगड ठेवून ऑर्डर केला. जेव्हा मिसळचा एक घास तोंडात जातो ना, फुल काना नाकातून आगेचा धूर सुटतो. नुसतं मिरचीचं पाणी करून टाकलं होतं. आता एवढं घेतलं तर खावाच लागेल. तो लाल मसाला खाऊन मी जाते माईक घ्यायला. दुकानदारासमोर हॅलो हॅलो म्हणायला लाज वाटत होती, म्हणून 5 फूट अंतरावर जाऊन माईक टेस्टिंग केली. पण पैशाच्या दृष्टीने चांगला, पण क्वालिटीच्या दृष्टीने खराब निघली. मग काय दिला विषय सोडून. मग नेत्रसुख घेण्यासाठी मी गेले कानातले बघायला. कानातल्याची प्राइस माझ्या टॉपच्या किमती एवढी होती. मग तशीच मान खाली घालून नेत्रसुख घेत 60-70 फोटो आडवे तिडवे काढून एंड केला पहिला एपिसोड.